मस्त इकडे दिवसाची सुरुवात झाली होती आणि त्याचबरोबर आमच्या इकडे कामाची सुरुवात बरं का. म्हणजे काल आणलेल्या शेंगाला आम्ही वाळू घालत होतो आणि त्याचबरोबर ना मुलीने हे त्यांचं आवरलं होतं. आज त्यांचा स्कॉलरशिपचा पेपर होता बरं का. आज पहिल्यांदा ह्या दोघी चालल्या होत्या आणि त्यांच्या बरोबर आम्ही नव्हतो, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन येत होतं बरं का. तोपर्यंत जिजा आदिराजला घ्यायला आली होती, मग तिला जाताना थोडीशी चिप्स आणि लोणचं दिलं होतं. मग आता हे तिघांना बाय बाय केलं आणि मग मी नंतर घरातल्या कामाला लागले होते बरं का. घरातल्या कामाची माझी इकडे पटपटच घाई चालली होती, कारण मला दुपारच्या ट्रेनने लगेचच पुण्याला जायचं होतं, कारण मम्मीचा दवाखाना होता. मग आता आम्ही दोघी जाणार होतो. मग जाताना थोडंसं सामानही आम्ही घेतलं होतं, कारण बहीण गावाकडे आले होते आणि तिच्या घरी आम्ही थांबणार होतो बरं का. मग ते सगळं आवरलं आणि हा व्हिडिओ आहे तो दुसऱ्या दिवशीचा. आता मम्मीला ऍडमिट केला आणि तिचा डिस्चार्ज होईल तोपर्यंतच गावाकडनं फोन आला की बहिणीचा अचानकच बीपी वाढले, त्यामुळे तिला ऍडमिट करायचंय. मग आता आम्ही तिकडनं निघालो, आम्हाला यायलाच 9-9:30 वाजले असतील बरं का. आणि तोपर्यंत तिची प्रोसेस इकडे चालू झाली होती. तिच्या बरोबर ना आमच्या चुलते वगैरे तिची जाव आली होती आणि नंतर ना मग तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं होतं. आता आम्ही सगळी बाहेर बसलो होतो बरं का. इकडं आम्हाला तर थोडंसं टेन्शन आलंच होतं आता, कारण काय होते कसं होते ते. आणि शेवटी फायनली आता आमचं बाळ इकडे बाहेर आलं होतं बरं का. आता बाळाला बघून आमचं थोडंसं टेन्शन दूर झालंच होतं आणि नंतर ना बहिणीचं थोडंसं टेन्शन होतं.